कोणीतरी वेडाच असेल जो या रील वरती येऊन कमेंट करेल की मेरी वाली अलग आहे. भाई तेरी वाली अलग नाही. एक स्टोरी सांगतो, ती स्टोरी आहे. तुझा प्रेम करायचा किडा जाग्यालाच मरून जाईल. मी ज्या कंपनीमध्ये काम करतोय ना, मी कुवेत कंट्रीमध्ये काम करतोय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ शेफ. आणि या कंपनीमध्ये इतकी सारी मुलं काम करतात आणि त्या सगळ्यांचा एक एक पास्ट मी ऐकलाय. आणि इतका घाण आणि इतका वर्स्ट ऐकल्यानंतर भाई कोणतरी जीव पण देईल किंवा जागेला शॉक होतील. एक मुलगी 8 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर लग्नाच्या वेळी त्या मुलग्याला ऑन दी स्पॉट ब्लॉक करू शकते, एक अननोन पर्सन सारखं ट्रीट करू शकते. एक मुलगी 2 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर जेव्हा तो मुलगा व्हॅकेशनसाठी गावी जाईल आणि तो रिटर्न येण्या अगोदर जेव्हा ती दुसऱ्या मुलासोबत रिलेशनमध्ये येते, भाई या सगळ्याचा काय मतलब आहे. एका महिन्याच्या लॉंग डिस्टन्समध्ये रिलेशन खराब होतं आणि एक मुलगा ज्याला 10,000 पगार नाही पण तो 80,000 कलेक्ट करून देतो आपल्या गर्लफ्रेंडला. जॉब ऑफर येते तेव्हा तिला, आणि जेव्हा तिला जॉब ऑफर होतो भाई ऑन दी स्पॉट ब्लॉक. सगळीकडून कुठूनच कॉन्टॅक्ट नाही करू शकत. आणि तू म्हणतोस तुझीवाली अलग आहे. भाई एक मुलगी आपलं लग्न मोडण्याची हिंमत सुद्धा ठेवते. एक लग्न मोडण्याची क्षमता मुलगीमध्ये असते. त्यामुळं असं कधीच विचार नको करू की तुझीवाली अलग आहे. ज्या दिवशी तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन तिच्या समोर येईल, भाई तुझा त्यावेळी पत्ता कट झालाय म्हणून समज. सीतासारख्या मुली हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या पण नाहीत. त्यामुळे कुत्रं बाळग, मांजर बाळग, पण तुझीवाली अलग आहे हा विचार कधीच बाळगू नको. समजते काय?